पहिला बॉल आपण पाहतोय, त्यानंतर आधी जर विचार केला तर 6चा फटका देखील पाहायला भेटला. स्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय पाटण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. अर्थात सन्माननीय आदरणीय श्री शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे अभिमानाची. त्याचा बॉस चषक आधीच पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती जमिनीला समांतर हात घेत पंचांनी यांनी सांगत इट इज द व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या 1 ने वेगावली जाते. संघ जाऊन पोहोचत आहे तब्बल 7 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये कार्तिकने परिपूर्ण धुमाकूळ घातला होता. यस, अर्थात फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक टीम्सला आपण एक रिव्ह्यू जरूर दिला गेलाय. आणि हा व्हाईट बॉल असणार का? यस, इट इज द व्हाईट बॉल. अर्थात आपण पाहतोय फिल्डिंग टीम्स गोठवली 11 या संघाने मात्र अगदीच आपला रिव्ह्यू मात्र गमावला गेलाय. आणि अर्थात व्हाईट बॉलच्या नंतर आपण पाहतोय दाबादाब फुलकावरती अर्थातच 7 या आकड्यावरती पोहोचली जाईल. चला, पंचांशी कोणीही वादाबाद करू नये. गोठवली 11 टीम्स कॅप्टन्सला विनंती असणार आहे. अर्थात हर्षलला देखील विनंती असणार आहे की चला खेळ चालू ठेवा, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. पहा, कार्तिक आहे. कालच्या दिवसामध्ये ज्याने मात्र अगदी सांगितलं मी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो आणि कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून अगदी मोठे फटके येताना आपल्याला पाहायला भेटले होते. यस, इट इज द व्हाईट बॉल. आम्ही चेक केलेला आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता. फिल्डिंग टीम्स रिव्ह्यू मात्र अगदीच लॉस झालेले आहे. लक्षात ठेवा, दाबादाब फलकावरती 7 या आकड्यावरती पोहोचेल. मोनिशने कालच्या दिवसामध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. नॉन स्ट्राईक इनला मोनिश पाहायला भेटला आहे. आणि सध्याला आजच्या दिवसामध्ये ज्याने मात्र अगदीच गोलंदाजीवरती अगदीच हृदयावरती राज्य केलंय तो हर्षन गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल व्हाईट बॉल. एका साईडला खऱ्या अर्थाने गोठवली संघाचा विचार केलात आपण पाहतोय पंचकराचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न जरूर आपल्याला चांगला पाहायला भेटला. एक धावसंख्या अफाट वेगाने नॉन स्ट्राईकला फेकी चुकीच्या ठिकाणी पाहायला भेटली. पाहता क्षणी मात्र 2 धाबा इथे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धाबाला फुलकावरती 2 बॉलचा खेळ संपेल. वाशी गाव 11 वाशी या टीमच्या धाबा आतापर्यंत 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. श्री गणेश नागवंटेक प्लस त्याच्या आपण पाहतो या ठिकाणी देखील पहा क्षेत्ररक्षण कमालीचा पाहायला भेटलाय. लॉंग ऑन रिझन मात्र सजपला गेला होता. पुन्हा 2 धावा फलकावरती मात्र पूर्ण केल्यात. चला, गोळेवाडी विपक्ष बोरगाव या 2 टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटणार. बोरगाव प्लस गोळेवाडी आणि त्याच प्रकारे आणि श्री गणेश नागवंटे एक टीम्सला आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं अशी मात्र विनंती असणार आहे. 2 गाव एक संघ. इथून पुढे मात्र अगदीच ग्रुप देखील आपल्याला पाहायला भेटेल. 3 बॉलवरती आतापर्यंत 11 धाबा आल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर 2-2 अशा धाबादाब फुलकावरती अर्धा 3 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि धाबादाब फुलकावरती 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टूर्नामेंट, शॉट ऑफ द इनिंग, शॉट ऑफ द बॉस चषक पाहायला भेटतोय. हे बडे मंच का बडा खिलाडी नाव आहे कार्तिक. वाशी गाव 11 वाशी गावचा मात्र हा हुकमी एक्का आहे. 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत पहा 16 धाबा वैयक्तिक मात्र कार्तिकच्या बॅटमधून आल्यात. ओळखलाय, सोडून दिला. लेन थोडीफार विगळली गेली. इट इज द व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ आणि धाबाधाव फलकावरती 1 ने वेगवत असताना मात्र 18 या आकड्यावरती पोहोचेल. प्रत्येकी 2-2 षटकांचे सामने आपल्याला पाहायला भेटतात आणि या 2 षटकांमध्ये पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. टाटा बाय बाय. अशा एका तबर बॅटरला खेळपट्टीच्या बाहेर पाठवले हर्षनने. तो बॅटर मात्र येणाऱ्या वेळेमध्ये फार महागात भरला असता. पायांमध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुल सध्याला मात्र हर्षन राहतोय. 5 बॉलमध्ये 2 षटकार त्याचे आले. 2 व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटले. परंतु ज्याने षटकार मारले होते मात्र त्याला खेळपट्टीच्या बाहेर घालवण्यासाठी हर्षन सज्ज सध्याला झाला. गोठवली 11 गोठवली गावचा मात्र हा एक्सप्रेस म्हणून जाणला जातो.
तर एका सेटला वाशीगाव 11 वाशीगाव या टीमचा मात्र कार्तिक बॅक टू गॉन झालाय. न्यू बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये सुमुख आपल्याला पाहायला भेटलाय. पहिला बॉल पहा शरीरापासून दूर टेबलचा प्रयत्न इथे मात्र अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला भेटला आणि इट इज द व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अभांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावेल जाऊन पोहोचतोय संघ धाव फलकावरती 19 या आकड्यावरती. 19 धावा. एक बाद वाशीगाव 11 वाशी टीम्स आपण पाहतोय. 2 षटकांचे सामने पुन्हा आपण पाहतोय. अगदी जर विचार केला तर अजून एक व्हाईट बॉल. दिवाळी संपली. बोनस मध्ये धावा अजून मात्र संपवल्या नाहीयेत. या एका धावसंख्येने वाशीगाव 11 वाशी या टीमच्या मात्र 1 बाद 20 या आकड्यावरती संघ पोहोचेल. अशा प्रकारे खेळात तर 48 पर्यंत जाऊ शकता. टप्पा पडला आहे. आता मात्र टप्पा सुरेख आपल्याला पाहायला भेटला. शेवटचा बॉल अगदी आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉल. या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली होती. समाप्त मात्र डॉट बॉलने गेला ज्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 2 षटकार आले. व्हाईट बॉलची देखील मोहर तब्बल 3 आपल्याला पाहायला 3 आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. परंतु खेळ मात्र सुरेख आपल्याला पाहायला भेटला. शेवटच्या अगदी 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि या 6 चेंडूमध्ये टार्गेट सेट कोणत्या प्रकारे केलं जाईल याकडे मात्र असणार आहे सर्वांचं लक्ष. दुसरा षटक मात्र सुरू झालाय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वराज्य गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिला बॉल वरती अगदी जर विचार केला तर व्हाईट बॉलची ताकीद आपल्याला पाहायला भेटेल आणि व्हाईट बॉलने धावसंख्या 1 ने वेग होत असताना 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. 1 बॉल देखील दिला गेलाय. ओहो यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुळ आहे. पंचांचा निर्णय अजून मात्र अंतिम आपल्याला पाहायला भेटलाय. येईल का निर्णय आमच्यापर्यंत अगदी आम्ही वाट पाहतोय. या चेंडूवरती विकेट आहे का हे मात्र सध्याला पाहावं लागणार आहे. पंचांचा निर्णय काय असणार आहे. अंपायर डिसिजन सांगा. येस प्लीज. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता परंतु पहा त्यानंतर पुन्हा एकदा जर विचार केला तर यस OUT आउट. पहिल्या बॉल वरती मात्र व्हाईट बॉल त्यानंतर विकेट पाहायला भेटलाय. न्यू बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला. यापुढील मॅच होणार आहे जळव ज्योतिबा प्लस पूनम स्ट्रायकर वाटोळे विपक्ष पिंटू दादा 11 करंजाळी प्लस मराठवाडी या 2 टीमच्या माध्यमातून यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण नाणेफेकीसाठी या आणि जाब्या खेळपट्टीच्या आतमध्ये न्यू बॅटर सूरज आपल्याला पाहायला भेटला आहे. स्वराज असा खेळाडू ज्याला रफ्तार राजा म्हटलं जातं. पहा अजून एक बॅक टू बॅक. पहिला बॉल वाईट त्यानंतर अगदी दांड्या गुल. अजून एक प्लेयर स्वराज आला. स्वराज परतला. गोल्डन डग आउटचा शिकार सध्याला आपण पाहतोय सूरज होताना आपल्याला पाहायला भेटलाय. स्वराजची गोलंदाजी सध्याला आपण पाहतोय अप्रतिम आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये धावा किती आल्या 20 आणि त्यानंतर अगदी स्वराजचं हे कमबॅक षटक सध्याला गोठवली 11 या संघाला मात्र आधार देण्यासारखं आहे. न्यू बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये जयेश आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकातील 2 चेंडूवरती धावा मात्र 1-2 विकेट. आता बॉल चषकामधील पहिल्या विकेट हॅट्रिकचा मानकरी स्वराज्य ठरेल का हे पण फार महत्वाचं आहे.
स्वराजची कहाणी या स्पर्धेमध्ये एकच सांगताना पाहायला भेटली. तहान मला लाटेची आहे, थेंबाने पोट भरणार नाही, हरणार मी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय राहणार नाही. फटका चांगला पाहायला भेटलाय, फटका सुरेख आहे, लॉंग ऑन रिझन जपला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल तोपर्यंत दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलाय. आणि या 2 धावसंख्येने आपण पाहतोय, पहा पुन्हा एकदा तिसरी देखील धावसंख्या ओव्हर थ्रूच्या माध्यमातून इथे पूर्ण केली जाते. आणि या 3 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला गती आपल्याला पाहायला भेटली. अर्थातच जर विचार केला तर 24 या आकड्यावरती यातील मॅच जळाऊ ज्योतिबा प्लस पुरम स्ट्रायकर्स वाडोळे विपक्ष पिंटू दादा 11 करंजाळी प्लस मराठेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला भेटणार. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, निर्णय याच ठिकाणी गळवायचा आहे. पिंटू दादा 11 करण जोशी प्लस मराठवाडी या टीम्सने फटका चांगला पाहायला भेटला. हलकासा टॉप आहे, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि अगदीच पंचाने सांगितलंय यस बॅक टू गॉन. पिंटू द 11 करण जोशी प्लस मराठवाडी या टीम्सने मात्र नाणेफेक जिंकलेला आहे. आणि नाणेफेकी जिंकल्यानंतरने अर्थात फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आता जळाव व ज्योतिबा प्लस पूनम स्ट्रायकर्स वाटोळे या संघाला करायचे आहे सध्याला बॅटिंग. लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत 3 विकेट स्वराज्याच्या नावावरती मात्र आपल्याला पाहायला भेटल्या आहेत. गोटवली या संघातील हा एक्सप्रेस गोटवली एक्सप्रेस आपल्याला पाहायला भेटलाय. छोटा फटाका परंतु बडा धमाका आपल्याला पाहायला भेटलाय. संघ अडचणीमध्ये होता आणि त्याला माहिती आहे संघाला अडचणीमधून काढणारा प्लेअर मात्र अगदीच सर्वात उत्कृष्ट प्लेअर असतो आणि स्वराज्याने तेच दाखवलंय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 4 बॉलवरती तब्बल 3 विकेट्स. अजून एक दांडी गोल बॅक टू बॅक. या षटकातील तब्बल जर विचार केला तर या दांड्या गोल केलेला विकेट तब्बल 3 आहेत. 5 बॉलवरती 4 धावा, 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. 5 बॉलवरती तब्बल आपण पाहतोय 4 धावा 4 विकेट. त्यामध्ये तब्बल दांड्या गुल 3 वेळा केलेल्या आहेत. एक व्हाईट बॉलची देखील धावसंख्या ज्यामध्ये ऍड झाले. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा होत्या त्या ठिकाणी 24 या आकड्यावर थांबवलं गेलाय. व्हॉट बॉलिंग यार, सुरेख बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. स्वराज्याची कहाणी सध्याला बॉल चषकामध्ये एकच सांगताना पाहायला भेटली. तहान मला लाटेची आहे, थेंबाने पोट भरणार नाही, हरणार मी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय राहणार नाही. पहा तेच तरारक बॉल परंतु इट इज द व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू, व्हाईट +1. 2 धावा धाव फलकावरती घेतल्या जाणार आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावा तब्बल धाव फलकावरती 26 या आकड्यावरती पाहायला भेटेल. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. स्वराजचा जर विचार केला तर छोटा फटाका बडा धमाका पाहायला भेटलाय. द रॉकेट स्वराज. पुन्हा फटका सुरेख आहे, फटकाला जवाब आहे. काय ती उंची, काय ती लांबी आणि काय तो फटका. फटका अप्रतिम प्लस नो बॉल देखील सांगितलाय. या चेंडूवरती या 7 धावा येताना पाहायला भेटल्यात आणि संघ जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 32 नव्हे तर तब्बल 33 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल या षटकातील बाकी आणि तो देखील फ्री हिट. म्हणजे या प्रवीणने आल्या मोठा फटका खेळलाय जरूर. पहा टप्पा पल्ल्या मात्र अगदीच पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. शेवटचा बॉल, फ्री हिटचा बॉल काय असेल, येईल का मोठा अजून एक फटका, याकडे सर्वांचं लक्ष आहे. पहा पुन्हा एकदा काय घडलंय पहा. प्रवीण अगदी जर विचार केला तर मोठ्या फटक्यासाठी या जाणला जातो. कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी अप्रतिम पाहायला भेटली. वाशिगा विलेवन वाशी या संघाचा अनुभवी खेळाडू आहे. पहा शेवटचा बॉल होता, फ्रीटचा बॉल, मोठा फटका खेळला गेला. प्रॉपर टायमिंग आहे
मिडल ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट, द बिग फटका, षटकार साधावाल्या. आम्ही शेवटला जातो आणि हिरो बनून येतो, त्यामधील ही प्रवीणची खेळी आपल्याला पाहायला भेटली. धाबाधाव फलकावरती 2 षटकाचा खेळ संपला. 39 या आकड्यावरती पाहायला भेटली. अर्थातच आपण पाहतोय गोटवली या संघाला 12 बॉल मध्ये करायच्या 40 धावा, प्रति ओव्हर मध्ये 20.00 च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धाबाधाव फलकावरती कराव्या लागतील. शेवटच्या अगदी 2 बॉल्स आणि 19 धावा. आतापर्यंत 39 धाबा धाव फलकावरती, 40 धाव संख्येचं आव्हान. 40 रन्स टू विन. चला स्पीडअप घ्यायचा आहे. वाशीगाव संघाला देखील विनंती आहे 2 बॅट्समॅन खेळपट्टीच्या आतमध्ये पाठवायचे. आतापर्यंत पहा 3:45 टायमिंग झालाय. अजून आजच्या दिवसामध्ये फायनल देखील आपल्याला खेळवायची आहे आणि प्रत्येक खेळाडूने आपण खेळतोय यापेक्षा खेळतोय कशा प्रकारे याकडे मात्र सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. खेळाडू वृत्ती दाखवणं प्रत्येकाला मात्र महत्वाचं असणार आहे. सन्माननीय आदरणीय श्री शिवा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने सन्माननीय आदरणीय श्री शिवा बॉस यांचा वाढदिवस, ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेट पाटण तालुक्यातील क्रिकेट विश्वाला सोनेरी दिवस आणले. चला बॅटर पाठवा 2 लवकरात लवकर, जास्त विलंब घेऊ नका, विनंती असणार आहे कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. 12 चेंडू 40 धावा, 20.00 च्या प्रति ओव्हर मध्ये धावा मात्र धाव फलकावरती काढाव्या लागणार. जिंकायचं असेल तर क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही, तो आयुष्य जगायचा एक मार्ग असतो. कधी बॅट हातात असते, कधी जबाबदाऱ्या, कधी समोर गोलंदाज उभा असतो, तर कधी परिस्थिती. प्रत्येक वेळी मैदानावर उतरावंच लागतं कारण पळून जाऊन सामना जिंकता येत नाही. कधी एका चेंडूवर स्वप्न तुटतात तर कधी एका चौकाराने आयुष्य बदलतं. क्रिकेट शिकवतं वेळ कायम सारखी नसते. ज्यांच्यावर आज टीका होते उद्या त्यांच्यासाठी स्टेडियम किंवा अगदी खेळपट्टीच्या आतमध्ये नव्हे तर खेळपट्टीच्या बाहेर देखील ओरडत प्रत्येक जण असतात. टाळ्यांचा कडकडाट असतो आणि ज्याला आज हिरो म्हणतात त्यालाही उद्या पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागतं. हे मित्रांनो क्रिकेट आहे. आज हिरो बनलाय परंतु उद्या तुम्हाला स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागेल. मैदानावर पडलेला प्रत्येक खेळाडू जखमी शरीरापेक्षा जास्त मनातल्या वेदनांशी लढत असतो आणि जाव्या पंचांना देव्या ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला मात्र होते सुरुवात, ज्या ठिकाणी 12 बॉल मध्ये करायचे आहेत तुम्हाला 40 धाबा. कार्तिक गोंदाची मार्क वरती गोलंदाज पाहायला भेटलाय. स्ट्रायकिंगला स्वराज तर नॉन स्ट्रायकिंगला वेदांत. पहिला बॉल फुल टॉल वसूल केला जाणारा चेंडू आणि या चेंडूवरती मात्र धावा धाव फलकावरती घेतल्या जाणार. तब्बल 6 षटकार 6 धावा. पहा पहिल्या इनिंग मध्ये देखील षटकाराने सुरुवात केली परंतु 40 धावसंख्येचं आव्हान प्रति ओव्हर मध्ये 20.00 च्या सरासरीने धावा धाव फलकावरती कराव्या लागतील. जब तक स्वराज है ना तब तक नामुमकिन कुछ भी नहीं है. इम्पॉसिबल मध्ये आहे, इम्पॉसिबल आहे हे मात्र स्वराजला माहिती आहे. द बेस्ट बॅटर पुन्हा एकदा उड़वलाय. ये बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है, ये बहुत दूर चली गई. आता मात्र शिवा बॉस म्हणत असतील या बॉलला थोडंवर आम्ही शोधून कुठून आणायचा. खूप लांब गेलेला हा षटकार पाहायला भेटला. एका साईडला वाशीगाव 11 वाशी गावातील तब्बल बिग बॅटर गोंदाची मार्क वरती आहे तर एका साईडला गोठवली 11चा स्वराज्य. दोन्ही देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. अनेक वेळा आयकॉनच्या रेसमध्ये देखील एक खेळाडू अनेक वेळा आपण पाहतो म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट ही मॅच आहे 2 खेळाडूंमध्ये. तिसरा बॉल अगदी टप्पा पाठी खेचला होता. अगदी या टप्पा पल्ल्यावरती उसळी घेतली. मिडल ऑफ द बॅट घ्यायचा प्रयत्न तो मात्र अगदीच डॉट बॉल साठी पाहायला भेटलाय. कोणताही संपर्क आपल्याला पाहायला भेटला नाहीये. 3 बॉल मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने कार्तिकने सांगितलंय पहिले 2 बॉल तुझे होते, हा तिसरा बॉल सध्याला माझा आहे. आज श्वान प्रेमी आपण पाहतोय वारंवार मात्र या खेळपट्टीचा आनंद घेताना पाहायला भेटत आहेत.
9 बॉल 28 धावा, 28 धावा, 9 बॉलचा खेळ बाकी आहे. पहा ओळखलाय, सोडून दिलाय. इट इज द व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 1 ने वेगावेल. पहिले 2 बॉल 2 षटकार, तिसरा बॉल डॉट बॉल आणि मात्र त्यानंतर ही व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या धाव फुलकावरती 13च्या घरामध्ये. पुढे आपण पाहतोय एकच धाव डी झोन साठी आपल्याला पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने संघाच्या धावा धाव फुलकावरती 14च्या घरामध्ये. या षटकातील 2 to go अर्थात 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिलाय. काय असेल या मॅचची कहाणी, असावा एखादा छंद या पावसाळी क्रिकेटचा आणि त्या छंदाने मात्र अगदीच तुम्हाला आम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलाय. 2 to go. 5चा बॉल तर आपण पाहतोय या क्रॅकेबल खेळला. क्षेत्ररक्षक आहे, कमालच्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. फेकी होईल परंतु पहा चुकीच्या ठिकाणी होताना पाहायला भेटला. 2 धावा फलकावरती पूर्ण. तिसरी धावसंख्या पूर्ण करायचा प्रयत्न सक्सेसफुल आपल्याला पाहायला भेटलाय. ऑन स्ट्राइक इन ला फेकी या चेंडूवरती आल्या या 3 धावा आणि या 3 धावसंख्येने संघाच्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 17 या आकड्यावरती. येणाऱ्या वेळेमध्ये 7 बॉल 23 धावा. या चेंडूवरती काय येईल हा माझा प्रश्न आहे. असावा एखादा छंद पावसात चिंब भिजण्याचा, चिखलाने माखलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्याचा, घसरून पडल्यावरही पुन्हा बॅट हातात घेण्याचा, हरू किंवा जिंकू पुन्हा त्याच जोशात उभं राहण्याचा. असावा एखादा छंद क्रिकेटच्या खेळाचा आणि पावसाळी क्रिकेटचा, ज्यामध्ये मॅच 7 बॉल 23 ची पाहण्याचा. स्ट्रायकिंगला वेदांत पहिला बॉल फेस करेल. पहा इथे आपण पाहतोय व्हाईट बॉलची ताकीद आपल्याला पाहायला भेटते. व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 1 ने वेगावेल. जाऊन पोहोचेल संघ धाव फलकावरती 18 या आकड्यावरती. 7 मध्ये करायच्या तब्बल 22 धावा. You miss, I will definitely hit. दांडी 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 दांडी. टाटा बाय बाय. शेवटचे तब्बल 6 बॉल बाकी. 6 मध्ये करायच्या तब्बल 22 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या या 18 धावा. चला स्पीडअप घ्यायचा विनंती असणार आहे. वाशी गाबिले पण वाशी टीम सर्वांनी एकत्र येऊ नका. खऱ्या अर्थाने या अजून देखील आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. प्रत्येकाने मात्र आयोजकांना सहकार्य करा. ज्यावेळेला तुम्ही सहकार्य करा त्यावेळेला अजून आयोजन मात्र अगदी सुंदर आणि सुरेख दिसतं. चला वाशी वाशी टीम्स प्लीज यार मित्रांनो एकत्र येऊ नका. तुम्हाला दुसरा कॉल आहे. टीम मीटिंग जरा फास्ट म्हणते घ्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सध्या आपण पाहतोय प्रवीण. कालच्या दिवसामध्ये अगदीच पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलमध्ये डाय टाकली होती आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी आले होते आणि परिपूर्ण अनुभव त्यांचा खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला होता. काय ती क्यूट स्माइल, काय ती शरीर यष्टी आणि काय तो डान्स, सगळं काय टॉप क्वालिटी मध्ये प्रवीण सरांचा आपल्याला पाहायला भेटता. 3 ते 4 वेळेला 6 बॉल मध्ये 1 धावसंख्या देखील काढून दिली नाहीये असा मात्र खेळाडू प्रवीण भगत आपल्याला पाहायला भेटलाय. प्रवीण भगत आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंगला स्वराज पाहायला भेटला. बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु डी झोन साठी इथे एकच धाव फलकावरती येते आणि या एका धावसंख्येने संघाला मात्र थोडा फार वेग लागतोय. 19 या आकड्यावरती. 5 बॉल मध्ये करायच्या तब्बल 21 धावा. म्हणजे तुमच्याकडे असले पाहिजे 3 षटकार 1 चौकार किंवा 4 षटकार. दुसरा बॉल ओळखलाय, सोडून द्यायचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला भेटला. इट इज द व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 1 ने वेगावेल. 20 या आकड्यावरती.
5 बॉल मध्ये अजून देखील 20 करायचे आहेत. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टाटा बाय बाय. वाला फटका बाला भेटतोय. बॉल चषकाला मान सन्मान देणारा सध्याला मात्र षटकार येतोय. 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय वॉट बॉलिंग यार. सुरेख बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. तर मला डॉट बॉल साठी आलाय. 4 मध्ये 14 करायच्या होत्या, आता 3 मध्ये 14 करायचे आहेत. 3 बॉल 14 धावा. 2 मोठे फटक्यांवरती ही मॅच येऊन पोहोचले आणि सध्याला आपण पाहतोय स्वराज 8 बॉल 23 वरती खेळताना पाहायला भेटलाय. संघाच्या धावा 26 झाल्यात. हे सर्वाधिक जास्त वाटत सध्या धावसंख्यांचा जर विचार केला तर स्वराजच्या बॅटमधून आल्यात. पहा फटका चांगला आहे. टप्पा पडलाय. मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट रिझनच्या डोक्यावरून संघर्षाचा शंखनाद करत असताना स्वराज्याच्या बॅट मधून अजून एक आलेला द लाफ्टेड वाला षटकार. 6 धावा. टप्पा पल्ला, टप्पा ओळखला आणि मिडल ऑफ द बॅट घेतलाय. येणाऱ्या वेळेमध्ये 2 बॉल मध्ये करायच्या तब्बल 8 धावा. स्वराज्याच्या बॅट मधून पहा 9 बॉल मध्ये 29 धावा फलकावरती वैयक्तिक आलेले आहेत. आणि स्वराज्याची खेळ या खेळपेटीच्या आतमध्ये एकच सांगते की ज्याला इतिहास घडवायचा असतो ना त्याला कधी त्याला आधी स्वतःला संघर्षाच्या भट्टीत जाळून घ्यावं लागतं. 2 बॉल 8 धावा. 8 धावा. 2 बॉलचा खेळ या खेळपेटीच्या आतमध्ये आलाय. जाळं भिनलं जात आहे. ते जाळं मात्र आहे स्वराज्यासाठी. पुन्हा एकदा पुल पॉवरफुल झालाय. झालाय झालाय हा सक्सेसफुल. वा बाय वा. स्वराज्याच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होईल का. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. स्वराज्याला माहिती आहे संघर्ष अगदी विजयाचा गुलाल उधळायचा असेल तर खेळपट्टीच्या आतमध्ये संघर्षाचा भंडारा उधळावा लागतो. चला स्पीडअप घ्या. 1 बॉल मध्ये करायच्या तब्बल 2 धावा कंपल्सरी. चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 1 बॉल 2 धावा. 2 धावा 1 बॉलचा खेळ बाकी आहे. एका साईडला द यंग टॅलेंटेड स्वराज, एका साईडला आपण पाहतोय प्रवीण बागात ज्यांच्याकडे अनुभव आहे. 1 बॉल 2 मॅच फिनिश. MS धोनी स्टाईलने मॅच फिनिश केले. टॉप 4 मध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला भेटलाय. गोठवली 11 गोठवली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. की स्कोरच्या माध्यमातून मात्र गोठवली टीम्सला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला भेटतंय. चला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅट मधून मात्र 11 बॉल मध्ये 41 धावा आल्या. अर्थ त्याचा स्वराज ठरलाय द मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. याचा स्वराज भाऊ आणि पहिल्या मॅच देखील मॅन ऑफ द मॅच तुमचा राहिलाय तो देखील घ्यायला यायचा आहे. विनंती असणार आहे स्वराज म्हात्रे. यस चला स्वराज यायचं लगेच. स्वराज आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा. पहिल्या मॅचचा देखील आपला राहिला होता आणि आता जो मॅचचा देखील